भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगमधील ग्रामस्थांची भेट घेतली। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकमध्ये चालणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच महाजन आणि राजेश पाटील या पोलिसांना सह आरोपी करा अशी मागणी देखील आता सुरेश धस यांनी केलेली आहे। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे। त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे। जलद गती न्यायालयात 100% होणार आहे। हे फास्ट ट्रॅक वरतीच या केसचा, कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला, तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉप वरती बसतो। कसं काय बसतो, काय समज? सह आरोपी म्हणून महाजन आणि पाटील, राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी। आज साहेबांनी आम्हाला भेट देऊन सांगितलं आहे की उपोषण थोडंसं थांबवलं तर चांगलं होईल, कारण त्या सरांना पण थोडासा टाइम भेटला पाहिजे पोलीस अधीक्षकांना। तरी पण मी माझ्या उपोषणावर ठाम आहे आणि मंगळवारी मी उपोषण करणारच आहे। जर आता मला आरोपी जर सोमवारपर्यंत सांगितले तर उपोषण स्थगित पण होईल, नाहीतर मग मंगळवारी तर उपोषण कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।